सगळ्या शेतकरी बांधवांना जय श्रीकृष्ण, जय शिवराय. मी सुदर्शन राजे. मित्र, 4 दिवसापूर्वी जो कर्जमाफीचा जी.आर. मुख्यमंत्री साहेबांनी काढला तो 100% चुकीचा आहे, फसवा आहे. आणि तो जी.आर. तर जाळा, पण मुख्यमंत्री साहेबांना आमच्या शेतकऱ्याची फसवणूक केली. म्हणून आपापल्या तालुक्यातल्या स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवा आणि कर्ज आपला मुख्यमंत्री पदाचे राजीनामा मागण्याची मागणी करा. राजीनामा द्या म्हणावं. त्याचं कारण काय होतं, मुख्यमंत्री साहेब, ज्यावेळेस तुम्ही राज्य लुटण्यासाठी तुम्ही तुमचे मंत्री आमदार खासदार उभे राहतात त्यावेळेस तुम्ही सांगता की आम्ही निवडून आल्यानंतर 7-12 कोरा करू. मग होतं काय, आमच्या शेतकऱ्याच्या पहिल्याच 12 गाड्या अडचणी असतात. 12 गाड्या अडचणी असल्यामुळे वाटतं की बाबा कर्जमाफी होणार आहे, आपण दुसरे कामं करू, शाळेतल्या लेकराची फी भरू, मायबापाचं एखादं ऑपरेशन करू, असे असे कामं असतात. मग आम्ही कर्ज भरत नाही. त्याचा परिणाम असा होतो की तुमच्या क्रॉप लोनच्या कर्जामुळं, थकीत कर्जामुळं आमचा सिबिल स्कोअर 100% डाऊन होतो आणि आम्ही आमचे लेकरं पण शिकवू शकत नाही. कारण एज्युकेशन लोन जरी विद्यार्थ्याला मिळायचं असलं तरी बापाचा सिबिल स्कोअर पाहिल्यानंतरच त्या विद्यार्थ्याला एज्युकेशन लोन भेटते. त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या लेकराची माती व्हायला लागली आणि आमच्या संसाराची तर झाली. आणि पुन्हा सांगतो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही नागपूर सारख्या शहरात वाढल्यामुळे तुमचा शेतीचा संबंध येत नाही. मला वाटतं तुमच्या बापान कधी शेती केली नाही, म्हणून तुम्ही बहुजन शेतकऱ्याच्या विरोधातले दिसता. नेहमीच तुम्ही असे निकष लावता. तुम्हाला विनंती केली होती की निकष लावू नका, तुमचं आडनाव देवेंद्र फडणवीस नाही तर देवेंद्र निकष ठेवण्यात येईल. तर तुम्ही मोठा निकष म्हणजे असं घोडा लावणाराच निकष लावला. तुम्ही निकष असा लावला की महात्मा फुले कर्जमाफीच्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घेतला त्याला 50,000 आणि जे रेग्युलर आहे त्याला 50,000. मग मुख्यमंत्री साहेब, महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ 90% शेतकऱ्यांनी घेतला आणि 10% रेग्युलर आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत सगळ्या शेतकऱ्याला द्या किती लागले, 50,000 रुपये. 2 लाख रुपये तुम्ही प्रति शेतकऱ्याला कबूल केलं. ते कुठं? तुम्ही निवडून आल्यावर म्हणले 7-12 कोरा करू, तो केला नाही. नंतर या बच्चूकडून आंदोलनाचं नाटक केलं, त्यावेळेस तुम्ही म्हणले की बा 2 लाख प्रति शेतकऱ्याला देऊ, ते दिलं नाही. आता ह्या जी.आर. काढला. मला सांगा, तुमचा तर शेतीचा तुमचा संबंध नाही, पण तुमच्या सरकारमध्ये जे आमदार खासदार मंत्री हे यायचे मायचे नवरे म्हणजे शिवी नाही तर यायचे बाप शेतकरी जे आमदार यायचे, ज्या शेतकऱ्याच्या अवलादी येतात तिथं आल्या तुमच्या संघ, त्यानं तुम्हाला सांगायला पाहिजेत की बाबा आपण असं बोललो, आमच्या मतदारसंघात आमचं काळं तोंड होईल, लोक आमच्या तोंडाला काळं लावतील, तुम्ही कर्जमाफी द्या, असं या बैलांनी सांगायला पाहिजे. पण ते ढेप घेतात, आल्लप खातात तुम्ही दिलेल्या 5-10 कोटीचा. आता बच्चू कडू पाहा ना, आणि तुम्ही विरोधकच ठेवला नाही मुख्यमंत्री साहेब. पूर्ण देश, आम्ही तिकडे राजस्थानमध्ये तुम्हाला बहुत चालाक मुख्यमंत्री असं म्हणतात. कारण तुम्ही शिंदेला पळून नेलं, अजित दादाला नेलं, ते बच्चू कडू कधी मध्ये बोलत होता त्याला पण 10-20 कोटीची ढेप दिली असेल, त्याला पण नेलं. आता शांत आहे बिचारा, आता त्याला काही घेणं देणं नाही. शेतकरी मेला का आणि दिव्यांग मेला का, मस्त तुमच्यात आला झोपला. आता आम्हाला कोणी वाली राहिला नाही, पण शेतकऱ्याला सांगतो की आपणच आपल्या घराचे मुख्यमंत्री आणि आपणच आपले नेते. आपण प्रत्येक गावातल्या 10-10, 15-15 लोकांना स्टेशनला जाऊन एक तक्रार द्यायची की मुख्यमंत्री असं बोलले होते ना, अशी आमची फसवणूक केली आणि म्हणून मुख्यमंत्री पदावर राहण्याचे अधिकारी नाही, तर त्यानं राजीनामा दिला पाहिजे. कारण आमची सगळीच माती व्हायला लागली ना. कारण त्याच्यात आता काही आम्हाला वालीच राहिला नाही. आपण समिती गठीत कशासाठी केली तुम्ही? की समिती गठीत कराय म्हणजे त्या कर्जमाफीतून पळवाटा. आणि कर्जमाफी तुम्ही करत का नाही याचं कारण सांगतो. कारण कर्जमाफीची 45,000 कोटी 50,000 कोटी जी काय रक्कम आहे ती जशीच्या तशी शेतकऱ्याला देणं लागते. तिच्यात करप्शन करता येत नाही, म्हणून तुम्ही काय करता, कर्जमाफी करत नाही. आता आमच्या भागात 2 रस्ते चालू आहे, 10,000 कोटीचे असतील मला वाटतं ते. तर तुमचे आमदार तोंडाने सांगतात की आम्हाला 35% कमिशन आहे. मग आमदार खासदाराला 35-40% कमिशन, मंत्र्याला 10-20%.
म्हणजे 10,000 कोटीतून 6,000 कोटी तुमचे 4,000 कोटीचा रस्ता, एवढा त्या रस्त्यात तुम्हाला भ्रष्टाचार केला जातो. पुन्हा तो दिसता विकास आहे म्हणून तुम्ही रानडुकरासारखे जे रस्ते चांगले ते पण उकरून टाकतात. तुम्हाला रस्ता करा म्हणून आंदोलन केलं का कोण? मग तुम्ही रस्ते का करा लागले? तर फक्त भ्रष्टाचारासाठी. हे सामान्य शेतकऱ्याच्या जनतेच्या लक्षात आलं. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिल्यानं मी भाजपलाच मतदान करतो. शहाण्य कोळी आहे, शेतकरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मामाच्या वंशातला आहे. मी भाजपलाच मतदान करतो. पण तुम्ही आपलं भाजप पहिल्यांदा मोदी लाटेत आलं निवडून, त्याच्यानंतर राम मंदिर या मुद्द्यावर आलं, त्याच्यानंतर ईव्हीएम घोटाळ्यावर आलं तिसऱ्यानं. आता फक्त तुम्हाला शेतकऱ्याचं भलं केल्याशिवाय, शेतीमालाला भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला जर शेतकऱ्याचं भलं करायचं नसल तर तुम्ही खुशाल राजीनामा देऊन टाका. तुम्ही त्या ठिकाणी बसण्याच्या योग्यतेचे नाही. जय श्रीकृष्ण, जय शिवराय, धन्यवाद.